श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर आज पण ना मला बाहेर जायला मिळते आणि मी खूप खुश आहे. आता कुठे चालले, कशासाठी चालले हे पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्या अगोदर ना तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. कारण तुम्हाला ना माझ्या या चॅनलवरती मस्त असे रेसिपीज, हेअर केअर, स्किन केअर सगळं काही छान छान माझी डेली लाईफस्टाईल पाहायला मिळणार आहे. तर आज ना माझ्या बहिणीच्या जावेच्या मुलाचा होता बर्थडे आणि तिकडेच आम्ही निघालो होतो. आता ऑलरेडी उशीर झाला होता आणि त्यात ही साडी मी नेसायला काढली, जी की माझी खूप फेवरेट आहे. ऑर्गेन्झा फॅब्रिकमधून ही साडी आहे आणि मला फार आवडते. पण ते काय होतं, मला नेसायला थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण आता रोज आपण साडी नेसत नाही आणि मग एखाद्या दिवशी नेसायची म्हटलं की खूप वेळ जातो. तर अर्धा तास तर माझा पूर्ण साडी नेसण्यात आणि पिनअप करण्यातच गेला. पण काय आपला नखरा काही संपत नाही. नखरे करता करता मग सगळं आवरायचं म्हटलं की वेळ जातो. तर आज ना मी हा मेकअप पण नो मेकअप लुक केला होता. जर तुम्हाला असा लुक पाहिजे असेल ना तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा पुढच्या एका व्हिडिओमध्ये ना मी तुमच्याशी तो शेअर करेल. कारण ना मेकअप जास्त काही सगळ्यांनाच आवडतो असं नाही. हा नो नो मेकअप लुक ना खूप छान असा आपल्याला ना ग्लिटरी मेकअप देऊन जातो. तर माझ्याकडे एक सिक्रेट क्रीम आहे, तुम्हाला मी सांगेल. फक्त मला कमेंट करा की नो मेकअप लुक आमच्याशी शेअर कर म्हणून, मग मी नक्की करेल. तर आम्हाला ऑलरेडी उशीर झालाच होता. मग आम्ही तिकडे जाईपर्यंत ना केक कटिंग वगैरे सगळं झालं होतं आणि लोकांच्या पंक्ती बसल्या होत्या. आणि हा आहे बर्थडे बॉय. आता बर्थडेच यांना काही नाही, यांना फक्त गिफ्टशी मतलब असतो. तर सगळ्यांचं गिफ्ट काय काय आलं हेच पाहणं चाललं होतं. तोपर्यंत आम्ही काही केलं, जेवून घेतलं. कारण मग आम्हाला पण यायला उशीर होणार होता. तर ह्यांना पटकन, म्हणजे कुठेही गेलं ना आम्हाला पटापटच आवरावं लागतं, कारण यांना परत येऊन दुकानात जायचं असतं. मग मस्त असं छान जेवण बनवलं होतं माझ्या बहिणीने, तिच्या जावेने आणि माझ्या वहिनीने. तर आम्ही मस्त, मम्मी वगैरे आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. त्यानंतर आम्ही आलो घरी. तर मम्मीने ना मला पावट्याच्या ज्या शेंगा असतात ना त्या दिल्या होत्या. आता घरी जाताना पहा माझा अवतार आणि आता येताना पहा इकडे माझी दरवेळी अशीच अवस्था असते. आणि मग आल्यानंतर मी स्किन केअर केलं. तर हे जे स्किन केअर आहे ना मी रोज संध्याकाळी करत असते. माझी सिक्रेट क्रीम घरी मी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा मी तो शेअर करेन. तर ह्याच म्हणजे क्रीमने ना मी छान अशी 5 मिनिटं चेहऱ्याची मसाज करत असते आणि यानेच माझे वांग पण पूर्णपणे गेलेले आहेत. म्हणजे अगदी माझे 10% वांग चेहऱ्यावरती दिसतात, ते पण एकदम पुसट. आणि याने छान मसाज करून असंच म्हणजे चेहरा न धुता झोपून जायचं. म्हणजे सकाळी आपली जी स्किन आहे ना ती छान ग्लोईंग आणि एकदम सॉफ्ट स्किन होते. आपले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ना पूर्णपणे निघून जातात. तर असाच छोटासा आजचा दिवस होता, विशेष काही नाही. तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.